व्हॉट इफ आई टेल यू की मी फक्त 2000 रुपये आणि 4 जोडी कपडे घेऊन गोव्याला निघालो. फर्स्ट टाइम गोव्याला चाललोय आणि ते पण कामानिमित्त चाललोय. म्हणून म्हणलं आधी मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडायला. बट जस्ट अ मिनिट, मी खूपच पुढे निघून आलो का? कारण की ब्लॉगची सुरुवात तर सकाळपासून होती. ब्लॉग 1 रेडी झालाय ऍज यू कॅन सी. आता अपलोड पण येईल. सो वेलकम टू ब्लॉग डेली. वेलकम टू डेली ब्लॉग 2. जिथं दिवसाची सुरुवात झाली मस्तपैकी शूट करून, व्हिडिओ अपलोड करून आणि मस्तपैकी पोट भरून नाश्ता करून आज मी खातोय भगर आणि चिंचेची चटणी. पुढच्या शूटच्या तयारीला लागलोच होतो, पण तेवढ्यात कुठल्या घरात असा बेडवरचा पसारा बघितल्यावरती आईला राग येत नाही. सो तसंच झालं. आई माझ्या रूम मध्ये आली, तिने हा पसारा बघितला आणि ती बोलायला लागली, तू है ना बाहर का बैकग्राउंड का पीछे से सब कुछ आ रहा है, गद्दी बिद्दी सब कुछ आ रहा है. ठीक आहे ना, माझी मेस्टअप रूम आहे, ते लोकांना मेस्टअप गादी ते सरकल ऍटलिस्ट. पण तिला हे माहितच नव्हतं की कॅमेरा चालू आहे, तिचा ऑडिओ ह्याच्यात रेकॉर्ड होतो. हे जाणार तुझा आवाज जावा आला की त्याचा तू जाणार व्हिडिओ मध्ये. असं बेकार आहेस तू, सांगत जमून खा. बट नो वरी, इट वॉज अ क्यूट मूव. ही माझी रूम, माझा पसारा, माझी जबाबदारी, माझा ब्लॉग. त्याला व्ह्यूअर्स कळू दे हा छान ब्लॉग करतोय. त्याची रूम पक्की स्वच्छ नीट नेटके पाहिजे, वेल मॅनर पाहिजे. तयारी झाल्यावरती शूटला जावं म्हणजे घराच्या बाहेर पडावं आणि कुठलं काम न लागावं असं कधी झालंय का? बाय जाऊ. मला ब्लँकेट बनवणं आवडले. तुला घेत नाहीये ना पण. साताऱ्यात एक गोष्ट चांगली, असं घरातून निघालं नाही की 5-10 मिनिटात दुसऱ्याच्या घरात टच. सो जितक्या वेळा हा कॅमेरा पडलाय ना, प्रोडक्टची शेल्फ लाईफ किती आणि हा कसा सेट करावा, त्यावेळेला माझ्या डोक्यात एक स्थिर सनक गेली. कसा यूज करावा. पण काय करायचं, मोबाईल स्टेबलच नाही माझ्या आयुष्यासारखं. आतापर्यंत ह्या 3च क्वेरी आल्यात ना. पण शूटला माझ्या आली. दॅट्स हाऊ आय डिड अ प्रॉपर स्क्रिप्टिंग आणि व्हिडिओ शूटिंग. सो या प्रोसेसमध्ये मजा तर फार येते. सगळ्यात इम्पॉर्टंट डेटा ट्रान्सफर. डेटा ट्रान्सफरला वेळ लागला कारण की मॅडम तुमच्या फोन मध्ये स्पेस नाहीये. प्रॉपर शूट झाल्यानंतर जी ट्रीट मिळाली तुम्हाला सांगू, राजपुरीची कांदा कचोरी, ते पण त्याच्यावरती गोड चटणी टाकून. डन विथ टुडे शूट. आता घरी जाऊन एडिट आणि उद्या अपलोड, लगेच फास्ट काम. बट देन आय रिअलाइज आपल्याला तर गोव्याला जायचं आणि पॅकिंग तर केली पाहिजे ना. म्हणून सर्वात आधी मी गेलो लॅबवरती बॅग काढायला. पण बघतोय तर ही बॅग जरा जास्तच मोठी नव्हती 3 ते 4 दिवसाच्या ट्रिपसाठी. म्हणून मग मी छोटीशी बॅग काढली, ती पण एवढ्या छोट्याशा जागेवर. ऍक्च्युली ते 4 जोडी इस्त्रीचे कपडे होते आणि बाकीचे थोडे नॉर्मल कपडे आपले घेतले जे लागतातच आपल्याला. आणि मग कळलं एवढे कपडे काही पुरेसे नाहीयेत, म्हणून मग इस्त्री करावी लागली नवीन कपड्यांना. आणि जे सर्वात मोठं कन्फ्युजन असतं ना मुलांचं, ते मी खूप सॉर्ट केलं. 1 जोडी चप्पल घेतली, 1 जोडी शूज घेतले जे सगळ्यांवरती जाते. दॅट्स इट. चप्पल पॅक केली, शूज पायात घालायचं, रुपेश मिसळ, संपला विषय. पण तेवढंच आमच्या मदरची विचारपूस सुरू झाली. ए ब्रश घेतला का, साबण घेतला का, शॅम्पू घेतला का, आणि हो टूथपेस्ट काय. टूथपेस्ट आणि तिचं काय बोलायच्या आधी सॉक्स घेतले. बट स्टील एक गोष्ट जी कायम मागे राहते, रुमाल. मी एवढ्या तयारीने निघालो तरी पण तिकीटचा एक वेगळाच घोळ झाला. फर्स्ट टाइम फ्लाईट मध्ये चेक इन करतोय. मगाशी स्टेप झाली ते रेकॉर्ड नाही केली, आता ही पुढची करतोय. अथर्व मास्टर अथर्व अनिल पवार. चेक इन, टर्म्स अँड कंडिशन्स कंटिन्यू. आयुष्यात पहिल्यांदा जाणार आहे कशानं, आपल्या प्लेननं. आणि सध्या मी आत्ता
या ह्याच्यावरती आहे की काय चूज करायचं वगैरे. सो मेसेज येताना असा आला आहे की प्लीज चेक इन करताना आपले सीट निवडा. पण आता इथं चूज सीट केल्यावरती कळतच नाही आहे की अशी कुठली सीट नक्की चूज करू. आणि पैशाचा काय विषय आता म्हणजे करतो काहीतरी. बट येस, सो त्यांच्यातला एक सर्व्हिस दादाने मला हेल्प आउट केलं की हे सगळ्या अरेंजमेंट्समध्ये. सो ही इज मेकिंग तिकीट्स फॉर मी, म्हणजे बोर्डिंग तिकीट्स होतं. तिकीट डायरेक्ट माझ्या मेल आणि त्यामध्ये त्याला आपल्या फोन नंबरला येणार आहे. सो या ऑल सेट फॉर गोवा. फर्स्ट टाईम आयुष्यात, म्हणजे पहिल्यांदा पण गेलतो पण ते फॅमिलीसोबत गेलतो. सो फॅमिलीसोबत गोव्याला जाणं इज नॉट ॲट ऑल कॉल्ड ॲज गोव्याला जाणं. सो आता प्रॉपर गोव्याला चाललो, ते पण फ्लाईटनी, ते पण स्पॉन्सर्ड. सो फर्स्ट टाईम आयुष्यात फ्लाईटमध्ये बसणार आहे, ते पण स्वतः काही खर्च करणार नाही. समवन इज गोना डू इट फॉर मी. सो ग्रेटफुल फॉर इट. तर असं बघितलं की जर तुम्ही तुमची सीट चूज करायला गेला फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला असे सिलेक्शनचे म्हणजे जी सीट हवी तुम्हाला ते तुम्हाला काय म्हणतो त्याला सिलेक्ट करून त्याचं पेमेंट करावं लागेल, 300 रुपये 400 रुपये. पण ॲज युजल, आता थांबा एकच मिनटं. हां, पण ॲज युजल आता जसं मी पडलो चिंगूस, म्हणजे असं नाही की करून मी घेऊन शकतो, बट आय बिलीव्ह इन डेस्टिनी, आय बिलीव्ह इन मॅजिक. असं की ठीक आहे, जी येईल ती येईल बघा येईल. सो जी येईल तीच येईल. त्यामुळं मी ऑटो सीट चेक इन ऑप्शन करून डन करून कंटिन्यू करतोय. अँड नाव बुक बिफोर युअर प्रेफर्ड सीट्स गेस्ट टेकन. नो स्किप दिस टू स्किप कम्फर्ट. ठीक आहे, काय आता गोव्याची फ्लाईट आहे, जास्तीत जास्त किती कम्फर्ट असू शकतो, म्हणजे 1 तासाभराचं तर आहे, बसायचं आणि उतरायचं. पहिले फ्लाईट आयुष्यात माहिती आहे, पण असा अनुभव करूयात ना पहिलं, जर सगळंच फुकट आहे तर. ही लेच वेळ घेते नाही का. बट थँक्स फॉर स्टील बीइंग इन द ब्लॉग. सो दिस वन विल बी माय. तो आज म्हणजे काल म्हणजे परवा की आज मध्यरात्री, पण झाल्याशी मतलब आहे ना, संपला विषय. आले तिकीट, बोर्डिंग पास तुमच्या समोर आहे. पण जायच्या आधी म्हणले एका माणसाला भेटावं. व्लॉग नंबर 2च्या निमित्तानं आमच्या व्लॉग मध्ये आलेले आहेत वन अँड ओनली साताऱ्याचे शान आन मान. काय आता पुढे सूचना झालंय, लॉर्ड यश अहिरे. आणि या माणसाने खूप चांगला सल्ला दिला. विमान हालतं वरती गेल्यावर जरा घाबरू बिबरू नकोस, नॅचरल असतं जरासं, बाकी काय नाही, बाकी भारी वाटेल. सीटा बिटा छोट्या असतात, ऍडजस्ट करून बसायला लागेल, सांभाळायचं तेवढं आपलं. आता हे व्लॉग मध्ये जाणार आहे. बॅकग्राऊंडला यश अहिरेंचा आवाज, फ्रंटला माझे रिएक्शन. एनिथिंग मोर? नाही, बस की ये मजा करून ये भावा. हॅपी जर्नी अँड ऑल द बेस्ट. छान करून ये सगळं. नक्कीच सगळं म्हणजे काय, येताना काय जमलं तर घेऊन पण ये. बरं, आता ह्या माणसाच्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल करायचं नाही ते आपण बघू. बट दॅट्स वॉज इट ऑल अबाउट. आणि हो, आजचा जो शूट केलाय चौबारीचा, अरे चौबारीचा जो शूट केलाय तो एडिट झाला ऑलमोस्ट. सो तो होईलच लवकरच अपलोड. सो दॅट वॉज इट व्लॉग, डेली व्लॉग 2. आय होप यू गाईज लाईक इट. चला तर मग गोवामध्ये भेटूयात. सो तुम्ही आत्ता जे बघितलं ते मी या माईकमध्ये रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला, पण मी हा माईक चालूच नव्हता केला.